भारतानं मोठा निर्णय घेतलाय। लवकरच जम्मू काश्मीरमधील धरणं आणि जलविद्युत प्रकल्प गाळा साफसफाईसाठी बंद करण्यात आले। वेळेआधीच धरणातील गाळं काढण्याची मोहीम आता सुरू होणार आहे। पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। सिंधू पाणी करार तात्पुरता स्थगित झाल्यानंतर निर्णय घेण्यात आलाय। सलाल, बगलीहारसह अनेक प्रकल्प गाळामुळे अर्ध्या क्षमतेवर येतील। थेट काश्मीरमधून आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, भारतानं हा जो मोठा निर्णय घेतला यामागची कारणं काय आणि याच्याने कसा परिणाम होईल? एकूण 3 महत्त्वाचे निर्णय भारताने घेतलेत आणि या निर्णयाचा सगळ्यात मोठा परिणाम काय होईल तर साधारणपणे आपण ऑगस्टमध्ये डिस्लिटिंग म्हणजे जो काही गाळ आलेला असतो तो काढण्याची मोहीम हातामध्ये घेत असतो। ज्यांना काश्मीर आणि हिमालयाची परिस्थिती माहिती आहे त्यांना हे माहिती की दरवर्षी अशा पद्धतीनं गाळ येणं, त्यामुळे धरणं भरून जाणं ही नित्याची गोष्ट असते। परंतु आत्ता भारतानं मे जूनमध्येच हे करायचं ठरवलंय। त्यामुळे होणार काय की जे काही जलविद्युत प्रकल्प आहेत किंवा जी पाणी साठ्यासाठीची म्हणून जे प्रकल्प आहेत त्यातला गाळ आपण काढला, वेळेआधीच काढला तर ते पाणी अर्थातच पाकिस्तानमध्ये जाईल आणि पाणी अडवण्याची आपली क्षमता वाढेल। कारण आपल्याला माहिती आहे की सिंधू जलविद्युत जो करार आहे पाणी वाटपाचा तो आपण थांबवल्यानंतर आपल्याकडे इतक्या पायाभूत सुविधा नाही आहेत की त्याचे लगोलग पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरती विशेषतः कृषी व्यवस्थेवरती परिणाम होतील असं म्हटलं जात होतं। आता हा पहिला सगळ्यात मोठा निर्णय आपण घेतला आहे की ऑगस्टपर्यंत थांबणार नाही होत आपण। माझ्या हातामध्ये जे काही आत्ता कागदपत्र आहेत त्या कागदपत्रानुसार सलाल जलविद्युत प्रकल्प असेल, त्याबरोबरच इतर अशी बगलीहारसारखे प्रकल्प असतील तर या प्रकल्पातले जे गाळ काढून धरणाची क्षमता वाढवली जाईल त्यामुळं आपल्याकडची पाणी क्षमता वाढेल आणि अर्थातच आपल्याकडून जे पाकिस्तानला पाणी जातं त्या पाण्याची साठवणूक करण्याची क्षमता आपल्याकडे वाढेल। दुसरा एक महत्त्वाचा निर्णय आपल्याकडे आत्ताच घेण्यात आलेला आहे ते म्हणजे भारताकडे असलेली LOC वरती अशी हेलिकॉप्टर्स होती की जी आपण वेगवेगळ्या तांत्रिक कारणामुळे जानेवारीपासून वापरात आणलेली नव्हती। आत्ता उच्च पर्वतीय भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा शस्त्रपुरवठा किंवा साहित्य पुरवठा करण्यासाठीची ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर्स ही कालपासनं पुन्हा आपण सेवेमध्ये आणण्याचा निर्णय घेतलेला आहे। माझ्या मते संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीनं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे हेलिकॉप्टर जे अत्यंत उपयुक्त आहेत आणि हे हेलिकॉप्टर उंच पर्वतीय भागाबरोबरच वेगळ्या पद्धतीची साहित्य सामुग्री पुरवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत। तर ते आत्ता आपण ऑपरेशनल केलेले आहेत। जानेवारीपासून तांत्रिक त्रुटीमुळं हे जे LH होते ते थांबवले होते। लष्कर आणि वायुसेनेच्या वापरासाठी या पद्धतीच्या हेलिकॉप्टर वापरायला परवानगी दिली आहे। आणखीन एक महत्त्वाचा आपण निर्णय घेतला आहे ते म्हणजे पाकिस्तानच्या संदर्भात असलेले जे IP ॲड्रेसेस आहेत किंवा पोस्टल सर्व्हिसेस आहेत त्या आपण बंद करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे। आपण बुधवारी रात्रीच इंडिया पाकिस्तान एअरक्राफ्ट ही सेवाही बंद केली होती आणि आता पाकिस्तानचे YouTube चॅनल्स आणि काही माध्यमांची चॅनल्स बंद केल्यानंतर आपण आता पाकिस्तानचे IP ॲड्रेसेस ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे। सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी आता आपण ब्रेक करतो ते म्हणजे NIAचा काल सदानंद दाते यांनी जो पाहणी करून तिथे असलेल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्याचा प्राथमिक अहवाल काय असावा त्याची सूत्राची माहिती माझ्याकडे आहे आणि ते आता आपण आपल्या NDTVच्या प्रेक्षकांसाठी ब्रेक करतोय। NIAने आपला पहिला जो प्राथमिक अहवाल तयार केला आहे त्या अहवालानुसार या घटनेमागे पाकिस्तानचा कसा सहभाग आहे हे आता दिसलेलं आहे। लष्कर-ए-तैयबा आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI यांचा हात असल्याचे पुरावे भारताला मिळालेले आहेत जे आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण मांडू। हल्ल्यामध्ये सामील असलेले 2 दहशतवादी हसीम मुसा आणि अली भाई उर्फ तल्हा भोई हे पाकिस्तानचे नागरिक असल्याचं NIAच्या प्राथमिक तपासामध्ये दिसलेलं आहे। हे दहशतवादी पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कामध्ये होते। पाकिस्तानमधून त्यांना थेट सूचना मिळत होता। ISIच्या सूचनेवरती हे करत होते। ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की जे NIAच्या प्राथमिक तपासामध्ये आलेली आहे। घटनास्थळाचं 3D मॅपिंग केलं गेलेलं आहे। कॉल जो डंप डेटा होता त्याची आपण माहिती घेतली। 2800 जणांची तपासणी केली आहे। 150 जण अधिक अजूनही आपल्या ताब्यामध्ये आहेत। कारतूस जे आहे त्यांचे फॉरेन्सिक आपण त्याची तपासणी केली आहे। या 3-4 गोष्टी बघता आज एअरफोर्स आणि नाविक दलाचं प्रात्यक्षिक होणार ते बघता काहीतरी असा प्रतिवाद भारताकडनं केला जाईल असं दिसतंय की ज्याची चिंता मगाशी रामराजेंनी सांगितलं की पाकिस्तानच्या अनेक शहरामध्ये सायरन लावले गेलेत त्याची चिंता पाकिस्तानला आहे। पाकिस्तानचे मंत्री म्हणतायत की विशिष्ट तासामध्ये भारत हल्ला करेल। आता मी ज्या दललेख भागामध्ये आहे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संरक्षण दल तैनात केलेलं दिसतं आहे। संरक्षण दलाचे जे सैनिक आहेत आपले ते दल लेक परिसरामध्ये पूर्णपणे संरक्षण सिद्धता म्हणून
उभ्या असलेल्या आपल्याला दिसतील। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वी पण पोलीस बंदोबस्त होता, पण मागच्या 3 वर्षामध्ये या बंदोबस्तामध्ये काही प्रमाणामध्ये घट झालेली होती। पण अर्थात हे दल लेक जे आत्ता आपण बघतोय तिथे पर्यटकांची संख्या रोडावलेली आहे। गुलमर्ग जो आहे त्या भागामध्ये मात्र अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक आहेत। या भागात ह्यापूर्वी जेवढ्या प्रमाणामध्ये सुरक्षा व्यवस्था होती ती आता वाढवण्यात आलेली आहे आणि दिसतं असं आहे की काहीतरी संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीनं भारत करतोय याची भीती पाकिस्तानला आहे। आणि मी ह्या ज्या 3-4 गोष्टी सांगितल्या त्या असं दिसतात की खरोखर भारताकडनं प्रतिवादाच्या दृष्टीनं काही घडामोडी घडत आहेत। अर्थात पूर्ण युद्ध होईल का ह्याबद्दल आपण नाही सांगू शकत। नक्कीच धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।